आवाज तर तुम्ही ऐकलाच असेल, अगदी कुरकुरीत अशी ही कोथिंबीर पापडी एकदा बनवा आणि महिनाभर खा. एक पदार्थ फायदे अनेक, अशा प्रकारे जे आहे. तर ही जी पापडी आहे, कोथिंबीर पापडी आहे, बनवायला तर सोपी आहे, टिकायला भरपूर काळ टिकते. त्यानंतर छोट्या मोठ्या पार्टीसाठी, ट्रॅव्हलिंगसाठी, छोट्या मोठ्या भुकेसाठी किंवा मग चहासोबत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे एन्जॉय करू शकता. इथे जे आहे भरपूर अशी कोथिंबीर घेतलेली आहे, स्वच्छ धुवून कॉटनच्या कापडामध्ये बांधून जे आहे सुकून घेतली. त्यानंतर अशा प्रकारे जे आहे चिरून घेतलेली आहे बारीक. त्यानंतर 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. आता इतक्या कोथिंबीरीसाठी 1 वाटी गव्हाचं पीठ जे आहे अचूक प्रमाण आहे. त्यानंतर कोथिंबीर जे आहे इथे मी जे आपण 10 किंवा 15 रुपयामध्ये एक जोडी आणतो तितकी कोथिंबीर इथे मी घेतलेली आहे. त्यानंतर 1 चमचा जिरे, 10 ते 15 जे आहे काळी मिरी असतात ती घेतलेली आहे. अशा प्रकारे बत्त्यामध्ये रगडून घ्यायची आहे किंवा मग तुम्ही पाट्यावर सुद्धा रगडू शकता. त्यानंतर जे आहे सगळ्यात महत्त्वाची वस्तू म्हणजे 2 चमचे बेसन पीठ, 2 चमचे बारीक रवा आणि 1.5 चमचे जे आहे पांढरे तीळ घेतलेले आहेत. तिळाने काय होतं, फ्लेवर छान होतो. रव्याने जे आहे पापडी खुसखुशीत होईल आणि बेसनाने चव जी आहे आणखीन वाढेल. यासाठी जे आहे हे 3 पदार्थ मी या ठिकाणी वापरत आहे, ते सुद्धा घालून घेतलेले आहे. त्यानंतर जे आहे इथे अगदी पाव चमचा हळद घालायची आहे. हळद जी आहे खूप जास्त अजिबात नको. त्यानंतर चवीनुसार मीठ घातलेलं आहे. त्यानंतर 1 ते अर्धा चमचा जे आहे ओवा घ्यायचा, छान हातावर क्रश करून घालायचा, फ्लेवर छान येतो. त्यानंतर जे आहे ना, ओवा हा अत्यंत गुणकारी असतो. म्हणजे आपण कुठलीही कडक वस्तू खाल्ली तर पोटदुखीचं जे आहे ओवा थांबवतो. तर त्यानंतर 3 ते 4 चमचे कडकडीत तेलाचं मोहन घातलेलं आहे. त्यानंतर नॉर्मल पाण्याचे आहे घट्टसर असं पीठ मळायचं आहे. आता खूप जास्त घट्ट मळायचं नाही किंवा मग खूप जास्त पातळ मळायचं नाही, आपल्याला नॉर्मल असं पीठ मळायचं आहे. तर हे बघा अशा प्रकारे. आता इथे जे आहे भरपूर अशी कोथिंबीर घातली, म्हणजे भरपूर असं गव्हाचं पीठ अजिबात घालायचं नाही. जितकी कोथिंबीर घेतो आपण त्याचा अर्ध गव्हाचं पीठ या ठिकाणी मी तुम्हाला घालायचं आहे. असं प्रमाण मी तुम्हाला सांगते म्हणजे तुम्हाला बनवायला सोपे पडेल. आता जितकी कोथिंबीर घेतली की तितकं आपल्याला त्याच्या अर्ध जे आहे गव्हाचं पीठ वापरायचं. त्यानंतर जे आहे अशा प्रकारे जे आहे पीठ मळून घेतलेलं आहे. आता झाकण देऊन 10 ते 15 मिनटं छान असं पीठ जे आहे भिजून देऊया, म्हणजे त्यातला जो गरा आहे छान फुलेल. हे बघा अशा पद्धतीने झाकण दिलं. झाकण देऊन 10 ते 15 मिनटं रेस्ट दिली. पीठ जे आहे छान पद्धतीने मस्त असं मऊ झालेलं आहे. त्यानंतर लगेच इकडे पोळपाट घेतला. पिठातला एक छोटासा गोळा घेऊया आणि छान असा गोल करून जो आहे आपण आता लाटायला घेऊया. आता ही जी पापडी आहे ना, बनवायला जितकी सोपी आहे, टिकायला भरपूर काळ टिकते. 2 ते 3 महिने सहज टिकली जाते. त्यानंतर ट्रॅव्हलिंगसाठी तुम्हाला जर चहासोबत स्नॅक्स खायची सवय असेल तर त्यासाठी सुद्धा उत्तम आहे. किंवा मग मुलांच्या छोट्या मोठ्या भुकेसाठी किंवा मग तुमच्या छोट्या मोठ्या पार्टीसाठी तुम्ही ही जी आहे पापडी चाटसुद्धा बनवू शकता. अगदी उत्तम लागते. इथे जे आहे पिठाचा गोळा घेतलेला आहे, त्यावर थोडंसं सुकं पीठ घातलं, आवश्यकता असेल तर घाला, नाही घातलं तरीसुद्धा चालेल, अशीच लाटली तरीसुद्धा चालेल. त्यानंतर अशा प्रकारे जे आहे पातळ अशी चपाती जी आहे लाटून घेतली. यानंतर जे आहे ते फोक घ्या किंवा मग अशा प्रकारे काट्यात चमचे घेण्याचे आहे आणि थोडेसे होल पाडून घ्या. ह्याने काय होतं, पापडी जी आहे फुगणार नाही आणि कुरकुरीत तयार होईल. त्यासाठी ते जे आहे अशा प्रकारे जे आहे सगळीकडे होल पाडून घेतले. त्यानंतर असं झाकण घ्या किंवा मग वाटी घ्या आणि अशा प्रकारे जे आहे ना मस्त अशा ह्याच्या पापड्या बनवून घ्या. आता या झाकणाचा फायदा काय होतो, एकदाच आपण चपाती लाटली की भरपूर अशा पापड्या तयार होतात. त्यानंतर साईजसुद्धा मेंटेन राहते. एकाच साईजमध्ये सर्व पापडे जे आहेत तयार होतात. त्यानंतर इथे जे आहे तितक्या पापड्या लाटून घेतल्या. परत एक गोळा घेतला, तो सुद्धा लाटून घेऊया. त्यावर सुकं पीठ घातलेलं आहे, कारण याने काय होतं पीठ जे आहे ना चिकटतं. कोथिंबीर असल्यामुळं कोथिंबीरमध्ये काय होतं थोडंसं मॉइश्चर पहिलेच असतं, त्यामुळं पीठ मळताना जे आहे पाण्याची थोडी काळजी घ्या. त्यानंतर इकडे जे आहे अशा पद्धतीने परत एक चपाती जी आहे लाटून घेतलेली आहे. आता किती पातळ किती जाड इथे मी तुम्हाला दाखवते. अगोदर नव्हती दाखवली तर इथे दाखवते तुम्हाला किती पातळ लाटायची. आपण जी नॉर्मल चपाती लाटतो घरात तशा प्रकारे किंवा मग त्यापेक्षा थोडीशी पातळसुद्धा लाटू शकता. हे बघा अशा पद्धतीने. आता ही कोथिंबीर पापडी जी आहे ना लहानांपासून मोठ्यांना प्रचंड प्रमाणात आवडते, खायला पौष्टिक आहे. त्यानंतर जे आहे कोथिंबीर जी आहे सहसा मस्त अशी कोथिंबीरची पापडी आपण एकदाही ट्राय केली नसेल तर एकदा नक्की ट्राय करून पहा. बनवायला सोपी आहे, टिकायला भरपूर काळ टिकते. हे बघा अशा प्रकारे जी आहे इतकी पातळ अशी इथे चपाती जी आहे लाटून घेतलेली आहे. आता परत त्यात झाकण जे आहे आपण ह्याच्या जे आहेत मस्त अशा पापड्या बनवून घेऊया.
आता हे जे पापड्या आहेत ना अगदी उत्तम लागतात खायला सुद्धा, तुम्ही चहासोबत सुद्धा खाऊ शकता अशा प्रकारे जे आहे. आणि इतकी कुरकुरीत तयार होते. आता इथे आपण तेलाचं मोहन सुद्धा घातलेलं आहे. कुठलाही पदार्थ ज्यावेळेस आपल्याला कुरकुरीत तयार करायचा असतो त्यावेळेस कडकडीत तेलाचं मोहन घालायचं आणि खुसखुशीत हवा असतो तेव्हा मग तुपाचं मोहन घालायचं. तर हे बघा अशा प्रकारे जे आहे सर्व पापड्या लाटून. आता हे जे एक्स्ट्राचं साईडचं पीठ आहे त्याचं आपण परत लाटून घेऊया आणि त्याच्यासुद्धा पापड्या बनवून घेऊया. त्यानंतर इकडे तेलसुद्धा तापवलं ठेवलेलं होतं. तेल कडकडीत गरम झालं की मीडियम फ्लेमवर सर्व पापड्या ज्या आहेत कढईमध्ये सोडून घ्यायच्या आहे. मस्त अशा खालीवर करत सोनेरी तांबूस कलर येईपर्यंत तळून घ्यायच्या. आता तेल कडकडीत गरम हवं. तेल जर गरम नसेल तर पापड्या ज्या आहेत तेल शोषून घेतील आणि मग पापड्या ज्या आहेत कुरकुरीत तयार होणार नाही. आणि गॅसची फ्लेम जी आहे मिडियमच ठेवायची, हाय ठेवायची नाही किंवा मग लो ठेवायची नाही. लो ठेवल्यावर काय पापड्या ज्या आहेत ना चिवट होतील, कुरकुरीत होणार नाही. आणि हाय ठेवल्यावर नुसत्या अशा छान प्रकारे तळल्या जाणार नाही, नुसता असा डार्क कलर येईल. आता पापड्या घातल्या अजिबात टच नाही करायचं. थोडंसं झाल्या तळल्यासारख्या वाटल्या थोड्याशा अलगद तर अशा प्रकारे चमच्याने किंवा मग काट्याच्या चमच्याने जे आहे अशा प्रकारे खालीवर करत जे आहे छान असा तळून घ्यायच्या. आता ह्या पापड्या हे बघा अशा प्रकारे सोनेरी तांबूस कलर येईल ना तितके आपल्याला जे आहेत तळून घ्यायचे आहे. एका मागोमाग सर्व पापड्या ज्या आहेत ह्याच प्रकारे तळून घेणार आहे. आणि हे बघा अशा प्रकारे मस्त अशा कुरकुरीत दिसायला इतक्या जसे त्या दिसत आहेत पापड्या तुम्हाला त्यावरच कळलं असेल की किती सुंदर अशा आणि चवदार अशा हे पापड्या तयार झालेल्या आहेत आणि कुरकुरीतसुद्धा तेवढ्याच झालेल्या आहेत. छान अशा तेलामध्ये निथळून घ्यायच्या, झटकून घ्यायच्या म्हणजे काय होतं एक्स्ट्राचं तेल जे आहे ना ते पापड्यांमध्ये येत नाही. आणि अशाच प्रकारे एका मागोमाग जे आहे सर्व पापड्या मी या ठिकाणी तळून घेत आहे. आता जितक्या पापड्या एका वेळेस बसतील तितक्या सोडल्या तरीसुद्धा चालेल, कारण पापड्या तळण्यासाठी खूप वेळ अजिबात लागत नाही. पटापट 1 ते 2 मिनटामध्ये सहज पापड्या ज्या आहेत ना तळून निघतात. कारण पापडीची जी आपण साईज केलेली असते ती खूप पातळ असल्यामुळे पापडी जी आहे पटकन तळली जाते. आणि हे बघा अशा प्रकारे खालीवर करत जे आहे मस्त अशी कुरकुरीत पापडी जी आहे तळून घेतलेली आहे. दिसती का नाही सुंदर मस्त अशी. लहान मुलं तरी इतकी आवडीने खातात ना. तुम्ही एकदा नक्की बनवून ठेवा, तुम्हाला परत परत बनवावी लागेल. अशा प्रकारे मस्त अशी कुरकुरीत कोथिंबीर पापडी तयार झालेली आहे. आता इकडे मी एकीकडे बटाटासुद्धा लावलेला होता, कारण तुम्हाला इथे जे आहे मी मस्त अशी पापडी चाटसुद्धा दाखवणार आहे. तर हे बघा मस्त अशी कुरकुरीत क्रिस्पी खमंग खुसखुशीत खायला चवदार आणि पोट भरेल पण मन भरणार नाही अशी ही मस्त अशी कोथिंबीर पापडी आपली तयार आहे. तर हे बघा अशा प्रकारे कुरकुरीत मस्त कोथिंबीर पापडी तयार झालेली आहे. मी तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवते, वाजवूनसुद्धा दाखवते, आवाज तुम्ही ऐकलाच असेल. आणि इकडे आपण पापडी चाटसुद्धा बनवून घेतली. काहीच नाही, कांदा बटाटो त्यानंतर जे आहे चिंचेची चटणी कोथिंबीर चाट मसाला अशा प्रकारे कुरकुरीत पापडी आपली कोथिंबीर पापडी तयार आहे. रेसिपी आवडली असेल ना तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी सोप्या रेसिपीजसाठी.